सत्यमेव जयते। जय हिंद, जय संविधान। मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज। तुम्हारे साथ है शिवसेना जिंदाबाद। वैशालीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी, अपनी निशानी। चला। अरे कौन वोट मांगेगा? लेना। महाविकास आघाड़ी 24 कल्याण लोकसभा के उम्मीदवार डोंबिवली पश्चिम में पूर्व मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आदरणीय श्री उद्धव बालासाहब ठाकरे साहब की बहुत बड़ी सभा का आयोजन हुआ है। मौसम खराब होने के बावजूद भी शिवसेना कार्यकर्ता बारिश में भीगकर सभा को सफल बनाया है। शिवसेना के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे, मोबाइल लाइट जलाकर जन समर्थन दिया है। आइए देखते हैं खास रिपोर्ट। आणि वैशालीताई, आता तुमची जबाबदारी आहे। गद्दारांच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय। डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवायचा कामा नये। तो जो काही भाजप होता, डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या सुद्धा या संपूर्ण परिसरातल्या भाजप कार्यकर्ते जे आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारायचं की ही भाजपची वाटचाल तुम्हाला मंजूर आहे का? मी मगाशी एका चॅनलशी बोलत होतो। मोदींनी आजपर्यंत 25 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या, पण या 25 सभामध्ये प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे म्हणजे रामाचा जप तेवढं उद्धव ठाकरे केलं। पण या सगळ्या भाषणांमध्ये गाडीवरती बोलले, महागाईवरती कधी बोलले का? बेकारीवरती कधी बोलले? उद्योगधंद्यांवरती बोलले? आरोग्य व्यवस्थेवरती बोलले? काहीच नाही। म्हणजे यांचं काय चाललेलं आहे की दररोज उठतात आणि नवीन विषय काहीतरी शोधतात। बरं, आता मला असं वाटायला लागलंय की त्यांचं कोणतरी असं मी ऐकलेलं, संजय राऊत आपण दिल्लीत असता आपल्याला माहिती मिळेल की मोदी साहेबांचं कोणतरी भाषण लिहून देणार आहे असं मी ऐकलंय। बहुतेक तो संभावती गेलेला असेल, म्हणून तेच पुन्हा वाचतंय। पण मोदीजी, हा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे, या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज।